हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. तर सुप्रभात. इथे वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 8 वाजत आलेले आहेत आणि आता बघा ही माझ्या खिडकीतली जी झाडं आहेत त्या झाडांमध्ये ह्या ज्या चिमण्या आहेत ना, चिमणा आणि चिमणी, तर रोज सकाळी येतात आणि ह्या तुळशीला भरपूर असं काय म्हणतो आपण मोहर लागलेलं असतं ना, मंजिरी, तर त्या मंजिरी खात असतात. तर भरपूर साऱ्या मंजिरी या कुंडीमध्ये पडलेल्या आहेत आणि खूप छान आहे पक्ष्यांचं जीवन. सकाळी उठल्याबरोबर मस्त फ्रेश हवेत फिरणं, सकाळी सकाळी कोवळा सूर्यप्रकाश घेणं, या झाडावरून त्या झाडावर फिरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पण काही निसर्गात मिळतंय तेच खाणं. आणि म्हणून पक्ष्यांसारखं म्हणजेच निसर्गातल्या पशुपक्ष्यांसारखं जर आपलं जीवन असेल ना, तर आपल्यामध्ये देखील आजार वगैरे होणार नाहीत असं मला वाटतं. तर ह्या चिमणीला ना खिडकीमध्ये बसल्यापासून मी कितीतरी वेळ बघत होते आणि 10 ते 15 मिनिटापासून ती इथेच फिरत होती आणि या झाडाच्या सगळ्या मंजिऱ्या तिने जवळपास खाऊन टाकलेल्या आहेत. तर इथे आज मी विचार केला की चला आलू पराठा बनवूया. खूप दिवस झाला आलू पराठा बनवला नव्हता आणि आज म्हटलं की सकाळच्या जेवणामध्ये म्हणजे सकाळचा आणि दुपारच्या जेवणामध्ये आलू पराठाच करणार आहे मी. आम्ही तिघंच आहोत, त्यामुळे आम्हाला असं काही पूर्ण वगैरे स्वयंपाक जरी नसला तरी चालतो. अशा पद्धतीचं काहीतरी पोट भरेल आणि हेल्दी असं काही बनवलं ना तर मुलं पण आवडीने खातात आणि माझं काम देखील शॉर्टकटमध्ये होऊन जातं. तर उकडलेले बटाटे मॅश करून घेतले चांगले, त्यामध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे आणि आता यामध्ये हळद, तिखट, मीठ, सोबतच पुदिन्याची पानं, कसुरी मेथी आणि अर्धा लिंबू, चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिश्रण मी एकजीव करणार आहे आणि हे झालेलं आहे आलू पराठ्याचं सारण तयार. तर आता एक्झाम पिरियड चालू आहे आणि मुलांना देखील थोडंसं खाण्यापिण्यातून खुश ठेवलं ना तर मुलं देखील छान असे म्हणजे प्रसन्न राहतात आणि अभ्यास मन लावून करतात. तर काल माझा लहान मुलगा म्हटला होता काहीतरी स्पेशल कर ना मम्मी खायला, काहीच नाही आहे स्पेशल बनवत तू. तर म्हटलं की ठीक आहे. आज मग आलू पराठा केला आणि त्याला सांगितलं तू काल बोलला होता ना मला स्पेशल बनव म्हणून, तर मग मी तुझ्यासाठी आलू पराठा बनवले, तू खाणार ना? तर तो म्हणाला की हो. तर मग इथे मी आता गरमागरम आलू पराठे माझ्या दोन्ही मुलांना तयार करून देणार आहे आता. तर हा व्लॉग ना मी जवळपास तुमच्याशी शनिवारचा शेअर करते. तर शनिवारचा हा आहे हा व्लॉग आणि इथे बघा मी आज ना आलू पराठे हे त्रिकोणी लाटून घेतलेत. गोल पण लाटते आणि त्रिकोणी पण लाटते. थोडंसं पराठ्यांमध्ये देखील आपण आकारामध्ये चेंज केला ना मुलांना काहीतरी वेगळं वाटतं. नाहीतर तेच तेच गोल चपाती किंवा गोल फुलके किंवा मग पुरणपोळी, पुऱ्या ह्या सगळ्या एकाच आकाराचे गोलाकार असतात. पण त्रिकोणी वगैरे दिले ना की मुलं देखील थोडंसं असं वेगळ्या नजरेने बघतात आणि आवडीने खातात. जसं की आपण बाहेर जेवायला वगैरे गेलो तर तिकडे आपण बघत असतो ही सगळी व्हरायटी आपल्याला दिसत असते. तर अशाच पद्धतीने आपण गृहिणींना आपल्या लहान मुलांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार बनवायचे आणि हे प्रकार बनवत असताना ना त्याच्यामध्ये रंग किंवा मग आकार यामध्ये थोडीशी व्हरायटी दिली ना की मुलं देखील खूप खुश होतात आणि त्यांना थोडंसं फील येतो की चला आपण कुठेतरी बाहेरचं काहीतरी खातोय आणि आपलं पण समाधान की मुलांच्या पोटामध्ये काहीतरी हेल्दी जात आहे. तर हा बघा अशा पद्धतीने पराठे जर लाटले ना त्रिकोणी तर मस्त टम्म असे फुगतात, कुठेही फुटत नाहीत. तर हे सगळे पराठे ना मी जास्ती करून त्रिकोणी आकाराचे आणि गोलाकार आकाराचे 2 ते 3 बनवले आणि आता इथे झालेला आहे माझा स्वयंपाक आणि नाश्ता तयार झालेला आहे. तर हाच मी मुलांना नाश्ता देणार आहे आणि यातलाच पराठा दुपारी जेवणामध्ये देखील मुलांना देणार आहे. सगळे पराठे लाटून झाल्यानंतर सगळी भांडी सिंकमध्ये ठेवून दिली आणि आता हा गॅसचा ओटा साफ करून घेते. दिवसभरामध्ये जवळपास 2 ते 3 वेळा तर शक्यतो गॅसचा ओटा हा पुसलाच जातो आणि त्यामुळे काय होतं गॅसचा ओटा आपल्याला मस्त स्वच्छ असा लख्ख दिसतो. पीठ वगैरे भरपूर पडलं होतं तर म्हटलं की चला जास्त काही आज खराब झालेलं नाही ओटा, कारण की भाजी वगैरे असला काही प्रकार केलेला नाही आणि आलू पराठा बनवत असताना ना कच्च्याच बटाट्यामध्ये सगळे मसाले आणि कच्चं साहित्य घातलेलं आहे, त्याच्यामुळे आलू पराठ्यासाठी वेगळी अशी सेपरेट भाजी वगैरे मी काही बनवलेली नाही. मी असं बघितलंय की बरेच जण भाजी बनवून ती पराठ्यामध्ये भरतात. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. लिंबू घातलेलं होतं या आलू पराठ्यामध्ये, त्याच्यामुळे इतका चटकदार असा हा पराठा तयार झालेला ना तर मुलांनी खूप आवडीने खाल्ला नाश्त्यामध्ये. मी देखील नाश्ता करून घेणार आहे, माझा बाकी आहे. तर इथे मी गॅस ओटा पूर्णपणे क्लीन केला आणि आता हा किचनचा ओटा आहे ना तो किचन पुसण्याचा हा जो कपडा आहे ना तो थोडासा
खराब झालाय. तर हा कपडा ना काही असा मायक्रोफायबरचा असं कापड वगैरे नाहीये, साधा आपलं टी शर्ट जे असते जुने पुराणे, तर त्याचाच मी एक तुकडा कट केला होता आणि तेच आपण वापरायचे. असंही ते वेस्ट होणार आहे कापड, मग फेकण्यापेक्षा त्याचे असे तुकडे करून किचनमध्ये आपण वापरू शकतो. तर इथे मी ना किचनच्या ओट्यावरती स्प्रे केला आणि पुन्हा एकदा हा ज्या स्प्रे आहे त्या स्प्रेला व्यवस्थित ओल्या कपड्याने अशा पद्धतीने ओटा पुसून घेते. मस्त स्प्रेने ओटा क्लीन केला ना इतका छान लख्ख निघतो ना, तर धुण्याची वगैरे झंझटच पडत नाही आपल्याला. किचनचा ओटा छान पुसून झाला आणि आता हा किचनचा जो कपडा होता ना, जो मी आता ओटा पुसून घेतलेला, तर म्हटलं की त्या कपड्याला धुवून घ्यावं. तर थोडंसं लिक्विड सोप मी या बाउलमध्ये घातले पाण्यामध्ये आणि त्याच्यातच हा कपडा मी आता भिजत ठेवणार आहे. तर सकाळी भिजत ठेवेल, छान असं भिजला ना की पूर्ण त्याचा चिकटपणा, तेलकटपणा निघून जातो. थोडंसं फेस तयार करते मी आणि यामध्ये हा कपडा भिजायला टाकते. तर किचनचे कपडे ना, जे आपण चपाती भाकरी बनवता असताना पोलपाट खाली किंवा मग ताटाखाली जे कपडे घेतो किंवा किचन ओटा साफ करण्यासाठी हे कपडे घेतो, तर साधारणपणे ना हे रेग्युलरली आपल्याला क्लीन करणं गरजेचं आहे. कारण की किचनमध्ये काम करणं म्हणजे तितकेच हायजीन ठेवणं गरजेचे असते. तर आता हा कपडा मी पुन्हा एकदा व्यवस्थित पाण्याने पुसला. लिक्विड सोप पडलं होतं खाली, तर आता हा कपडा मी या लिक्विड सोपमध्ये भिजत ठेवते. मस्त स्वच्छ असे कपडे ठेवायचे म्हणजे आपलं किचन छान स्वच्छ असं राहतं. हायजीन मेंटेन करणं यालाच म्हणतात. तर सगळं आवरलं मी आणि आता माझा नाश्ता बाकी होता. दोघांनाही मी नाश्ता दिला आणि आता मी नाश्ता करून घेते. तर बघा हे काल परवा लावलेलं दही, ते किती घट्ट असं दही लागलेलं आहे. जसं सुरीने आपण कट करू ना, तसं हे असं दही घट्टसर लागलेलं आहे. तर मस्तपैकी घरचं घट्ट असं दही, सोबतच गरमागरम पराठे आणि घरीच बनवलेलं जे करवंदाचं लोणचं होतं, ते इथे मी घेणार आहे. तर सुख म्हणजे काय असतं तर हेच असतं. कधीतरी आपल्याला देखील असं वाटतं की गरमागरम कोणीतरी नाश्ता बनवून द्यावा. पण ठीक आहे, आपण जे गृहिणी असतो तर आपणच करणार असतो आणि आपणच खाणार असतो. तर मग काय हरकत आहे एके दिवशी मस्तपैकी गरमागरम आपल्या आवडीचा नाश्ता बनवून आपण खाणं. तर इथे मी गरमागरम पराठे ठेवले आणि आता करवंदाचं लोणचं घेतले. करवंदाचं लोणचं देखील इतकं चटकदार झालंय ना, तर याची रेसिपी मला वाटतं मागच्या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. तर आता हे मी ताट तयार केलंय, नाश्ता करून घेते आणि टेस्ट बघणारे कसा झालाय याचा. तर आता इथे ना नाश्ता करतेय मी. तर मस्त घट्ट असं साईचं दही आणि गरमागरम पराठे सोबतच करवंदाचं लोणचं. थोडासा व्हिडिओ पळवलाय मी इथे, पण मस्त असा नाश्ता झाला माझा. म्हणजे मनसोक्त असं पोटभर मन भरून असं मी नाश्ता करून घेतला आणि समाधान वाटतं. एक सुख म्हणजे काय असतं, तर सुख म्हणजे हेच आहे, सकाळी सकाळी कोणीतरी आपल्याला गरमागरम आयता नाश्ता द्यावा. तर कोणी नाश्ता आपल्याला देणार नाहीये, पण हो गरमागरम नाश्ता करून आपणच करायचा आणि आपणच खायचा. कोणी कशाला म्हटलं पाहिजे ना की चला कर म्हणून तू पण नाश्ता. सगळ्यांना आपण जितक्या हक्काने देतो तितकंच आपण स्वतः देखील हक्काने घेऊन खाऊ शकतो. तर इथे मी नाश्ता केला आणि आता कपडे झाले होते धुवून, तर म्हटलं की त्याला पटकन आता सुकायला टाकते. तर इथे संध्याकाळचा 4चा क्लास आहे माझा आणि आता इथे वाजलेले आहेत जवळपास 1:30 वाजत आलेले आणि 1:30 वाजता मी हे कपडे सुकायला घालते. तसं बघायला गेलं तर माझे कपडे सकाळी 8:30 वाजेपर्यंत होऊन जातात. पण तोपर्यंत बाकीची इतर कामं मी करत बसते आणि मग हे कपडे वाळवायला थोडासा मला उशीर झालेला आहे. तर इथे मी कपडे वाळवून घेते. तर इथे डायरेक्ट मी भेटते तुम्हाला संध्याकाळी आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6:10. 4 ते 6 माझा क्लास झाला होम ट्युशन्स आणि आता हे मी पुन्हा झाडू मारून घेते. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशा प्रकारे आपण 2 वेळा जर घराला झाडू मारलं ना, आपलं घर मस्त स्वच्छ प्रसन्न वाटतं आणि आपल्याला देखील छान वाटतं. घरामध्ये जर कोणी आलं ना अचानकपणे तरी देखील आपलं घर नीटनेटकं असं वाटतं. तर अशा पद्धतीने 2 वेळा तरी घराला झाडू मारलाच पाहिजे. झाडून वगैरे घेतलं आणि आता इथे मी हे जे सोफ्याचे कवर झटकून ठेवलेले, खूप हवा सुटली आहे आणि या हवेमुळे धूळ देखील तितकीच येते. त्यामुळे झटकून घेतलं होतं सोफ्याचं कवर, तर ते आता पुन्हा मी अंथरून घेते या सोफ्यावरती.
तर मनाला समाधान आणि सुख, शांती हे ना संध्याकाळी दिवा लावल्यावर, अगरबत्ती लावल्यावरच कळतं. आणि छान शांत मनाने आपण प्रार्थना वंदना करायची, तर खूप मन प्रसन्न वाटतं आणि एक शांती मिळते, समाधान मिळतं आपल्या मनाला. तर इथे सगळं झालंय माझं, दिवाबत्ती, अगरबत्ती वगैरे लावून पाया वगैरे पडून घेतलं आणि आता मुलांचं लागलेलं आहे. क्लास झाला की दोघं जण खायला दे असं म्हणून लागतात पाठीमागे. तर इथे सकाळचे पराठे शिल्लक होते, 2 पराठे शिल्लक होते. तर मोठा मुलगा म्हणायला लागला, "मला पराठा गरम करून दे." तर त्याला इथे मी पराठा गरम करून ठेवलाय आणि या कपामध्ये मी माझ्या स्वतःसाठी कॉफी घेतली आहे. तर स्वतःसाठी देखील थोडासा वेळ काढायचा. आपल्याला आवडतं काय तर ते बनवून खायचं. थोडंफार काय कॉफी, चहा, दूध असं काही प्यावंसं वाटत असेल तर प्यायचं आणि स्वतःची काळजी आपण अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून घेतली म्हणजे आपल्याला असं वाटतं की खरंच आपण स्वतःसाठी जगतोय. तर इथे अर्धा लिटर दूध आज खराब झालं, तर ते सेपरेटच मी ठेवलेलं आहे आणि त्याचं मी आता पनीर काढणार आहे. बघूया त्या पनीरपासून जास्त काही पनीर निघणार नाही, पण त्या पनीरपासून मी काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करेन. तर इथे सगळं आता मी आवरलेली आहे, भांडी वगैरे थोडीशी राहिली ती मी घासून घेते आणि आता पूर्ण किचन वगैरे आवरून घेते. तर रात्रीचा आता जवळपास वाजलेले आहेत 8 वाजत आलेले आहेत आणि आता 8 वाजता हे बघा ही भांडी वगैरे सगळे क्लीन करते. बाजूला माझा स्वयंपाक देखील तयार झालेला आहे. तर आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी मटकीची डाळ बनवली होती. भाकरी आहेत आणि भात बनवलेला आहे. तर मुलांना काही पापड वगैरे लागला तर मी ते तळून वगैरे देईल. काही कामांमध्ये कितीही शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला तरी ती कामं त्यांच्याच गतीने चालतात. तर आता इथे भांडी वगैरे झाली, किचनचा ओटा आता मी व्यवस्थित क्लीन करून घेते. तर हे सकाळी मी हा जो किचनचा कपडा मी भिजत घातला होता, तर आता मी त्याला व्यवस्थित धुवून घेते. छान असा भिजलाय आणि त्याचं आता तेलकट सगळं पाणी निघतंय. तर इथे गॅसच्या ओट्यावरती हा कपडा पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे, कारण की तो लिक्विड सोपमध्ये भिजला होता कपडा. तर म्हटलं की आता काही स्प्रे वगैरे न करता लिक्विड सोपच्या पाण्यानेच हा ओटा पुन्हा एकदा पुसून घेते. तर घर म्हटलं तर घरामध्ये ही बेसिक कामं जी आहेत ती आपल्याला प्रत्येक गृहिणीला करावीच लागतात आणि रेग्युलरली जर आपण ही व्यवस्थित स्वच्छ टापटिपीची जर कामं केली ना तर आपलं घर स्वच्छ नीटनेटकं वाटतं. तर इथे मी हा कपडा धुवून टाकला आणि हा जो बाऊल आहे त्याला देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि आता मला पनीर काढायचंय तर पनीर देखील लगेचच काढून घेते मी. किचनचं सगळं काम आवरून झाल्यानंतर इथे मी सिंक घासून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेते. सोबतच भांडी घासायचे जे स्क्रबर वगैरे असतं, तर त्याच्यामध्ये भरपूर सारे अन्नाचे कण वगैरे अडकलेले असतात, साबण वगैरे असतो, तर तो सगळ्यात शेवटी स्वच्छ असं धुवून ठेवायचे. सिंक देखील व्यवस्थित धुवून ठेवायचे. रोजची जर आपण अशी स्वच्छता ठेवली ना, तर आपल्या घरामध्ये झुरळं किंवा मग एखादे किडे वगैरे, मुंग्या असे काही होत नाहीत आणि आपलं किचन स्वच्छ राहतं. तर आता हे मी स्वच्छ करून घेतलंय. हे जे दूध फाटलंय त्याचं मी पनीर काढून घेते, कारण की मग राहिलं की तसंच राहून जाईल. तर अर्धा लिटर दूध होतं, त्याचे जास्त काही पनीर निघणार नाही, पण तरी देखील या पनीरचं करायचं काय? कारण की हे पनीरची याची भाजी देखील केली तरी पुरणार नाही. तर मग काहीतरी या पनीरचं करेल असं माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे आणि तो काय आहे ते मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. हल्ली ना पनीर काढण्याचे बाजारात डब्बे देखील उपलब्ध आहेत. तर त्या डब्यामध्ये हे पनीर गाळायचं, चाळणी असते आणि त्यावरती एक असं चपटं झाकण ठेवायचं. ते देखील झाकण त्या डब्यासोबतच आलेलं असतं आणि रात्रभर ठेवलं किंवा 3 ते 4 तास जरी त्याच्यावरती एखादी वजनदार वस्तू ठेवली ना, 3 ते 4 तासामध्ये मस्त असं पनीर निघतं. तर आता हे बघा, हे सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. तर हे गाळलेलं पाणी आहे ना, तर ह्याचा वापर स्वयंपाकामध्ये किंवा मग पीठ मळण्यासाठी वगैरे करू शकतो आपण. तर हे पनीर आता काढलंय, तर मी रात्रभर असंच ठेवणार आहे आणि बघू दुसऱ्या दिवशी जर काही जमलं तर मी याचं नक्कीच काहीतरी करेन. इथे मुलाला जेवायला वाढतेय आणि मग मी देखील जेवण करून घेणार आहे, कारण की मला देखील आता भरपूर भूक लागलेली आहे. तर सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं हे माझं आजचं रुटीन होतं. तर आजच्या रुटीनमध्ये मी भरपूर अशी साफसफाई देखील केली आणि सोबतच क्लास आणि माझे इतर कामं घरातले देखील केले. तर हे कंटेंट माझं जर तुम्हाला 1% जरी आवडत असेल ना, तर नक्कीच लाईक करा आणि हो, जर माझ्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर सबस्क्राईब करून नक्की जा. बेल आयकॉन प्रेस करा. तर असेच कंटेंट घेऊन मी वारंवार तुमच्या समोर येत असणार आहे. तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.